त्याला सावकाराच्याकडेच जावं लागतं. आज एकूण राज्यामध्ये 1,68,00,000 शेतकरी आहेत, पैकी फक्त 35 ते 36 लाख शेतकऱ्यांनाच त्या ठिकाणी पीक कर्ज मिळतं. जी काही भांडवलदार शेतकरी म्हणतोय आपण त्यांना, व्यापारी काहीतरी उद्दिष्टासाठी घेतलेलं कर्ज आहे, याची आकडेवारी नक्कीच फुगून दिसते. परंतु शोकांतिका ही आहे की ज्याला कापूस लावायचा आहे, ज्याला सोयाबीन लावायचा आहे, पेरणीसाठी हंगाम तोंडावर बर, आलेला असतो, म्हणजे त्यावेळेला संदीपजी मात्र तुम्हाला ह्या असं म्हणायचं बँका आहे त्या का की ठिकाणी म्हणजे संदीपजी सरकार असा काही मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहे का की जे प्युअर कृषी कर्ज थकीत आहे तेवढंच आम्ही देऊ, आणि जसं तुम्ही कालच्या चर्चेतही म्हटलात आणि आजच्या चर्चेतही म्हटलात वेगवेगळ्या योजनांसाठी घेतलेलं कर्ज असेल, शेती व्यतिरिक्तच्या संलग्न गोष्टींसाठी घेतलेलं कर्ज असेल, ते आता सरकार त्याच्या बाबतीत काही करू शकणार नाही, असा काही तोडगा निघण्याचा मार्ग दिसतोय की काय मग आता? हे बघा, काल आपण चर्चेत त्या ठिकाणी चर्चा करत असताना क्लिअर चर्चा केली की बच्चू भाऊंनी देखील त्या ठिकाणी मोठ्या मनानं सरकारचं चर्चेचं निमंत्रण स्वीकारलं. आज ते मुंबईमध्ये आहेत, त्याबद्दल मला बच्चू भाऊ आणि सर्व शेतकरी चळवळीतील जे नेते आहेत त्यांना धन्यवाद द्यावं लागेल. ठीक आहे. दुसरं, भारतीय जनता पार्टी आणि भाजप किसान मोर्चा म्हणून काल रात्री ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी थोडाफार पाऊस आला आणि पावसामुळे त्या ठिकाणी रात्री शेतकऱ्यांची गैरसोय झाली. तर आमच्या पक्षाच्या वतीनं या शेतकऱ्यांशी देखील सहवेदना या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. बर, ठीक आहे, आज चला. जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये सुद्धा मला एवढंच सांगायचं आहे की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना त्या ठिकाणी राबवली गेली, महात्मा ज्योतिबा फुले त्या ठिकाणी कर्जमाफीची योजना राबवली गेली, ह्या दोन्हीही योजना ह्या पीक कर्जाशी संलग्न होत्या. इतर जे काही सबसिडी लिंक्ड कर्ज आहे याच्यामध्ये कर्जमाफी देण्याचं प्रावधान रिझर्व्ह बँकेच्या याच्यामध्येच नाही. मोदी साहेबांनी देखील काल तो मुद्दा उपस्थित केलेला होता. तर सबसिडी, त्यांचं म्हणणं बरोबर आहे, कर्ज उतारा कोरा करा एवढंच आमचं म्हणणं आहे, परंतु पीक कर्ज जे आहे ते सामान्य शेतकऱ्यांनी घेतलं नाही, पण असतं. मग संदीपजी मग त्याला काउंटर असं आहे ना की मग काउंटर असं आहे की मग निवडणुकांच्या पूर्वी ही सगळी आकडेवारी माहित नसते का सरकारला, नेत्यांना? निवडणुकाच्या अगोदर हे कर्ज कुठल्या याच्यामध्ये जातं, ते कर्ज कुठल्या याच्यामध्ये जातं, कुठलं कर्ज माफी करता येईल माहित नसतं. मग तेव्हा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन कशाला द्यायचं? तेव्हा सरकारने शेतकऱ्यांना सांगावं ना की आम्ही 7/12 कोरा करू, पण खाली कंसात लिहायचं निकषांच्या आणि अटींच्या अधीन राहून. असं का करत नाही सरकार? तेव्हा आपलं आश्वासन सगळं द्यायचं आणि जेव्हा पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा मात्र निकष लावायचे.